वाल्मिक कराड, संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या पूर्वी जो गुन्हा बीड केज पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर आहे आणि त्याची पार्श्वभूमी, ते दोन गुन्हे एकमेकांशी संलग्न आहेत याबद्दल ज्या 2-3 SIT असू द्या, CID असू द्या, CBI असू द्या किंवा पोलीस स्टेशन पोलीस यांच्या समोर जे मोठं आव्हान आहे की ह्या दोन गुन्ह्यांमध्ये जो खंडणीचा गुन्हा आहे आणि अपहरण आणि हत्या या गुन्ह्यांमध्ये काही लिंकेज आहे का हे तपासासाठी ज्या संस्था कामाला लागलेल्या आहेत आणि खंडणीमध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि त्यांनीच फोन केला. विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरनं त्यांनी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला हे प्रूव्ह झालेलं आहे. आतापर्यंत असा युक्तिवाद झालेला आहे. परंतु आपण ह्या केसच्या व्यतिरिक्त वाल्मिक कराड ही वृत्ती प्रवृत्ती जे काही आता सोशल मीडियामध्ये म्हणतायत यांची जर संपत्ती आपण आता बाहेर येते, संपत्तीविषयी निगडीत काही फॅक्ट्स बाहेर येत आहेत, त्या जर आपण ऐकल्या तर आपल्याला कळेल की म्हणजे एकट्या बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील एका राजकीय आमदार, राजकीय मंत्री यांच्यासोबत असलेल्या सहकार्याची जर एवढी संपत्ती असेल आणि तेही ज्याने सुरुवात केली घरकाम म्हणून, घरकाम बघणारा गडी म्हणून, तर तुम्ही थक्क व्हाल. आपण त्यांच्या वाल्मिक कराड यांच्या संदर्भात ज्या माहिती हाती येत आहे संपत्तीविषयी त्याच्यावरचा आढावा घेणार आहोत आपण. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंटद्वारे नक्की कळवा. एक्सप्रेस व्हा, तेव्हाच आपल्याला पुढच्या व्हिडिओसाठी लिंक भेटेल. प्रश्न वाल्मिक कराड यांच्या संपत्तीचा आहे. अंजली दमानिया ज्या समाजसेविका आहेत त्यांनी आरोप केलेला होता की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा एकत्रित जमिनींचे 88 एकर जमीन आहे, त्याचं त्यांनी कागदपत्रांसह उतार्यासह दाखल केलेला आहे, आपल्याला सांगितलेलं आहे. सो ह्या गोष्टी जर आपण बघितल्या तर जवळपास आता खुलासामधनं येतंय की वाल्मिक कराड हे 100 पेक्षाही जास्त त्यांच्याकडे बँकेचे अकाउंट आहेत. त्यांनी सुरुवात ही गोपीनाथ मुंडे यांच्या घरकामाचा गडी म्हणून केलेली, त्यानंतर ते पंकजा मुंडे यांना शाळेत सोडण्यासाठी ही जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आलेली होती. त्यानंतर ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे वडील यांच्याशी त्यांची जवळीक वाढत गेली आणि ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात वाद झाले, वेगवेगळे त्यांनी मार्ग निवडले राजकीय, त्यावेळेस ते धनंजय मुंडे यांच्या सोबत गेले. त्यानंतर तिथे त्यांनी जास्त पकड बनवली, म्हणजे परळीतील व्यापारी क्षेत्रातही त्यांनी खूप लक्ष घातलं आणि जे व्यवहार होतात त्यामध्ये त्यांनी स्वतः जातीने अनेक अशी टीम उभी केली की ज्यामध्ये परळीतील कुठलेही व्यवसाय असू द्या ते वाल्मिक कराडांना यांच्या थ्रूच होतात असं तिथलं बोललं जातं. राखेचे व्यवहार जे सुरेश धसे आरोप करतायत, राखेचे व्यवहार असू द्या, बाकीचे जमीन व्यवहार असू द्यात, सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यातनं संपत्ती जमा झाली आहे असं राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 1500 कोटी संपत्ती ही वाल्मिक कराड यांच्याकडे आहे असं बोललं जातं आणि त्यानंतर ज्या जमिनी आहेत शेकडो एकर जमीन ही त्यांच्या नावावर आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावावर आहे असंही बोललं जातंय. असेही पुरावे आता समोर येत आहेत. सो एवढी जर संपत्ती घरकाम करणारा गडी आपल्या एकाच आयुष्यात जर कमवत असेल तर खरंच राजकीय वर्तुळात आणि राजकीय लोकांशी जवळीक साधणं हेच कुठंतरी श्रीमंत होण्याचं कारण आहे. एक गोष्टी आपण समजून घ्यायला हव्या, कारण सिटीमध्ये एखादा माणूस जर जॉब करून एक फ्लॅट घेऊ शकत नाही, एवढं आयुष्य निघून जातं त्याचं, तरी म्हणजे वाल्मिक कराड यांनी एवढी संपत्ती जमवली आहे ती कुठल्या म्हणजे अक्षरशः डोळे दिपवणारी आहे. आणि त्यामागे रक्तरंजित इतिहास, काही खुनांचे खटले, ह्या भरपूर गोष्टी आहेत. परंतु असो तरीही वाल्मिक कराड यांनी एवढी जमवलेली संपत्ती याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.